कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे अब्रू नुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले। चिवडी न्यायदंडाधिकाऱ्यांनी संजय राऊतांना 15 दिवसांची कैद सुनावली आहे, तर मेधा किरीट सोमय्यांनी दाखल केलेल्या खटल्यामध्ये संजय राऊत हे दोषी ठरवण्यात आले। संजय राऊतांना 25,000चा दंडही ठोठावण्यात आलाय, तर संजय राऊतांनी मीरा भाईंदरमधील शौचालय बांधकाम घोटाळ्याच्या सोमय्यांवर केलेल्या आरोपांप्रकरणी हा निकाल देण्यात आला। पाहायला गेलं तर शेवटी सोमय्या परिवाराला न्याय मिळालाय। मॅम, आज खरा आनंद होत असं तुम्हाला अब्रू नुकसान दावा केला होता, सतत बोलत होते, पण ते आज कुठे ना कुठे मला अतिशय आनंद होतोय, मला समाधान वाटतंय। मुळात माझा जो विश्वास होता न्याय व्यवस्थेवरती, आपण जे शिकत होतो इतिहासात रामशास्त्री प्रभूंचं, ती निस्पृहता आजही न्यायालय म्हणजे पाळतं आहे, त्याचा मला अतिशय आनंद झाला, खूप समाधान वाटलेलं आहे आणि माझा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे। त्याच्याही बरोबर जास्त माझे जे वकील आहेत त्यांनी ज्या प्रकाराने ही केस न्यायालयासमोर मांडली ती जास्त मला असं वाटतं महत्वाचं आहे ते, आणि त्यांचे मी खूप आभार मानू इच्छिते, कारण न्याय व्यवस्था शेवटी जे समोर येतं त्याच्यावरच विश्वास ठेवू शकते। तर त्याच्यासाठी त्यांचेही आभार, माझ्या घरच्यांचे आभार, आणि माझा मुलगा किंवा मुलं, माझी संस्था ज्याला मी लहान मुलाप्रमाणे वाढवलेले आहेत त्या संस्था, आणि माझे कुटुंबीय यांच्यावरती जर का कोणी असे बेतालपणे आरोप करणार असतील तर मला नाही सहन होत। पण मॅम, अजूनही आरोप संपलेले नाही आहेत। आज पण ते बोललेत की कदाचित विधानसभा निवडणुकीमुळे सगळं झालेलं, कसं काय पाहता या सगळ्याकडे जेव्हा नाही हो, त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। खूप धन्यवाद मॅम। बघू शकता, एकूणच आता लक्ष देण्याची काही गरज नाही। आपण नेहमी बघतोय की संपूर्ण गोष्टी जरी पाहायला गेलं तरी अब्रू नुकसानीचा दावा गेला आणि तरी सोमय्या परिवाराला आज न्याय मिळाला असंच ते म्हणतात। श्रीकांत सोबत शरद सावंतवाड, न्यूज मुंबई। तर शिवडी न्यायालयातील न्यायदंडाधिकाऱ्यांनी शिक्षा सुनावल्यानंतर किरीट सोमय्या आणि संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली, आपण ती प्रतिक्रिया सुद्धा पाहूया। एक आई म्हणून माझ्या मुलावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या संस्थेवरती जी मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहे त्या संस्थेवरती जर का कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरी जाईन, हे निश्चित। मला तर खरंच खूप अभिमान वाटतो आणि मला धन्यवाद आहेत माझ्याबरोबर काम करणाऱ्या दिव्या, कनन साप आणि ॲडव्होकेट गुप्ता यांचे, विवेकानंद गुप्ता यांचे, आणि सगळ्या समाजाचे, माझे मित्रमंडळींचे, की ज्यांच्यामुळे या कठीण काळामध्ये सुद्धा मी धैर्याने उभी राहू शकले, सामना करू शकले। ही जी कंप्लेंट आहे हे 18 मे 2022 रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही न्यायालयात दाखल केली होती।